तर नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉन्केव्ह मिररमुळे मिळणाऱ्या इमेजेस त्या कशा बनतात. ठीक आहे, तर ह्या 6 इमेजेस आहेत आणि त्या आपण अगदी सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत शिकणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. हा एकदम किचकट दिसणारा चार्ट आपण येणाऱ्या 2-3 मिनिटात एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे, एकदा चार्ट्स बघून घ्या, त्यानंतर आपण सुरुवात करू. तर सर्वात पहिला पॉईंट म्हणजे जर ऑब्जेक्ट आपला खूप दूरवर असेल, म्हणजे अनंत अंतरावर असेल किंवा ॲट इन्फिनिटी असेल, तर जी आपली इमेज बनते ती फोकसवर राहते. ठीक आहे, आणि ही रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज राहते आणि ही यालाच हायली डिमिनिशसुद्धा राहते. दुसरा पॉईंट असा की जो आपला ऑब्जेक्ट आहे तो बियॉन्ड सी असेल, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे असेल, तर तयार होणारी इमेज ही सी आणि एफच्या मध्ये राहील आणि ही पहिल्या इमेजपेक्षा थोडी मोठी राहील, पण जी आपली मेन ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा थोडी छोटी राहील. तिसरा पॉईंट म्हणजे जर जो आपला ऑब्जेक्ट आहे तो ॲट सी असेल, तर जी इमेज तयार होणार ती पण ॲट सीच तयार होणार आणि ही सुद्धा इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड राहील, पण ही जी इमेज राहील आता ती जेवढा ऑब्जेक्ट आहे तेवढीच मोठी राहील. तर चौथा पॉईंट आहे की जर आपले जे वस्तूचे स्थान असेल ते सी आणि एफच्या मधात असेल, तर जी आपली इमेज बनेल ती बियॉन्ड सी राहील आणि ही सुद्धा रिअल आणि इन्व्हर्टेड राहील आणि ही आपल्या ऑब्जेक्टपेक्षा थोडी मोठी राहील. पाचवा पॉईंटमध्ये आपली जे ऑब्जेक्ट राहील ते एफवर राहील आणि जी इमेज फॉर्म होईल ती ॲट इन्फिनिटी होईल. ठीक आहे, आणि ही सुद्धा रिअल आणि इन्व्हर्टेडच राहील आणि ही खूप मोठं राहील, हायली इनलार्ज. आता 6वा पॉईंट बघा, हा बाकीच्या 5 पॉईंटपेक्षा वेगळा आहे. बाकीच्या 5 पॉईंटमध्ये ठीकठाक, म्हणजे एकाला दुसरं अपोजिट अशा टाईपच होतं, पण हे थोडं वेगळं आहे. याच्यात बघा, जी आपली इमेज आहे ती फोकस आणि पोल यांच्या मधात आहे, पण जी आपली इमेज बनेल ती बिहाइंड द मिरर राहील, म्हणजेच आरशाच्या मागे राहील आणि जी इमेजचं स्वरूप राहील ते व्हर्च्युअल आणि इरेक्ट राहील आणि जी इमेज बनेल ती ऑब्जेक्टपेक्षा थोडी मोठी असेल, म्हणजेच इनलार्ज्ड असेल. तर मित्रांनो, 3 मिनिटाच्या आत आपण व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि हो, व्हिडिओला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.